तर हे जे कटिंग मी ठेवलेलं आहे 4 टक्स ब्लाउजचं कटिंग आहे. पेपर पॅटर्न हा मीच कटिंग केलाय. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या कटिंगची लिंक देते. तुम्हाला जर कटिंग बघायची असेल परफेक्ट कटिंग कशी केली तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. आता हेच पेपर पॅटर्न मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केलाय. पेपर पॅटर्न हेच ठेवून आपण पांढऱ्या पिसाचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर हेच 2 पीस आहेत या कस्टमरचे. मी एकावर एक एकाच वेळी कटिंग करणार आहे आणि स्टिचिंग करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टिचिंग बघायला भेटणार आहे संपूर्ण. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कटिंग सुद्धा बघायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हे कटिंग करून घेऊयात आणि नंतर पुढे स्टिचिंग बघायला भेटणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. अजिबात इकडे तिकडे जाऊ नका, स्किप करू नका व्हिडिओ. कवर फोटो ठेवूया. नाजूक पकडतो हात. काय करते बघते तुला जायचं. आता ही कटिंग अशी स्पिन लावून ठेवायची म्हणजे नेक्स्ट टाइम हे कस्टमर येईल तेव्हा आपल्याला डायरेक्ट कटिंग करता येतं. माप काढत बसायची गरज नाही. तर हे 2 ब्लाऊज आहेत. तर एक ब्लाऊज बाजूला करून घेते अगोदर. या पद्धतीने उलटा सुलटा ब्लाऊज बघून टिपा मारून घ्यायचे. सुरुवातीला खाली फोल्ड करायचे अर्ध्या इंचाचा. इथे आपल्याला बघायचं आहे आपण आपल्याला सेम टक्स येणार आहेत. माझं कटर कशात ठेवलंय ग बाळा? छोटी कात्री. हां छोटी कात्री माझी कुठं दिसत नाही. कुठे काय बस पिल्लू खाली. खाली मध्ये बस बस.
करू पाठ्याची पाठ्य का म्हणते ऐकत नाही हा काय ऐकत नाही झोप नाही वरत नाही तुला या पद्धतीने एका ब्लाऊजला उलट्या साईडने घेतली क्रॉस पट्टी मी म्हणजे ब्लाऊज उलटा ठेवला क्रॉस पट्टीवर आणि दुसरा पार्ट सुलटा ठेवला. अशा पद्धतीने क्रॉस पट्टी लावली तर दोन्ही साईडच्या क्रॉस पट्ट्या जोडल्या जातात. नाही तर मग एकाच साईडची क्रॉस पट्टी होते म्हणजे की हा पार्ट आहे तो एकाच साईडचा होतो. त्यासाठी एक उलटं एक सुलटं घेतलं की परफेक्ट क्रॉस पट्टी दोन्ही साईडच्या दोन बसतात. त्यानंतर पूर्ण फोल्ड करायचं आहे असा आतल्या साईडला ब्लाऊज आणि ही क्रॉस पट्टीवर क्रॉस पट्टी घ्यायची. डबल क्रॉस पट्टी काढली आहे मी कारण क्रॉस पट्टीमध्ये किंवा कमरेमध्ये ब्लाऊज भक्कम राहतो त्यासाठी डबल क्रॉस पट्टी लावायची. या पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची. आता इकडचा बघा फोल्ड तो जर बघितला नसेल तर हा फोल्ड बघा कसा करते. टिपवर नख मारून घ्यायचं आहे आणि आता ही उलटी बाजू म्हणजे मध्ये जाणार आहे तर यासाठी आपल्याला असा ब्लाऊज करायचा आहे उलटा आणि हा पूर्ण फोल्ड इथे मध्ये आणून ठेवायचा अशा पद्धतीने आणि मग हे मार्जिन पकडून इथे टोकावर आणायचे काठावर दुसऱ्या क्रॉस पट्टीच्या आणि इथे ही क्रॉस पट्टी जोडून टाकायची. डबल टिप टाकून घ्यायचे. आणि आता हा फोल्ड असा बाहेर घ्यायचा आहे ओढून या पद्धतीने. अशा पद्धतीने फिनिशिंग मध्ये आपली क्रॉस पट्टी तयार होते. आतून बाहेरून हा सुलटा ब्लाऊज आहे इकडून उलटा ब्लाऊज आहे. तर उलट्या साईडने पण बघा क्रॉस पट्टी आणि सुलट्या साईडने पण बघा. या पद्धतीने परफेक्ट आपली ही लागलेली आहे क्रॉस पट्टी. आता आपण पाठीच्या पट्ट्या हातशिला काज बटनच्या पट्ट्या तयार करायचे. हा जो गळ्याचा भाग असतो यामध्ये पट्ट्या निघतात. तर उंची बघायची आहे किती आहे हुकाय पट्टीची. थोडी 1 इंच खाली आणि 1 इंच वर अशी एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायची. एक पट्टी दुसऱ्या ब्लाऊजची काढून ठेवली आणि इथे असा मध्य काढायचा. एक पट्टी रुंद काढायची अशी आणि एक पट्टी छोटी काढायची. ही छोटी जी पट्टी आहे ती आपल्याला काच पट्टीसाठी वापरायचा आहे. हा ब्लाऊज आहे तो बटनांचा आहे त्यामुळे या साईडला काच पट्टी येणार आहे. हुक जर असतील तर इथे लूक पट्टी येत असते. तर या साईडला आपल्याला ही काच पट्टी लावण्यासाठी ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे. काच पट्टी अशी पकडून हातात न खेचता जोडायचे. जेवढा आपण शिलाई मार्जिन सोडले कटिंगच्या वेळी तेवढंच इथं मार्जिन घ्यायचं आहे टीपमध्ये नाही तर मग ब्लाऊज लूज पडतो गळ्यामध्ये. दाबटीप टाकून घ्यायचे पलटी करून मार्जिन सगळं पट्टीच्या साईडला ढकलून आपल्याला ही दाबटीप टाकून घ्यायची आणि हा फोल्ड असा करायचा आहे कारण आपली ही क्रॉस पट्टी पॅक झालेली आहे खालच्या साईडने. त्यानंतर हा फोल्ड करायचा इथपर्यंत असा नख मारून घ्यायचं आणि अख्खी पट्टी आपली ही आतमध्ये फोल्ड होणार आहे. ही असणार आहे आपली काज करण्याची बाजू. तर ही पट्टी पूर्ण अशी आतमध्ये फोल्ड करायची.
आणि टीप मारून घ्यायची. एक्स्ट्राची जी एक पट्टी उरली ती कट करायची गळ्यासोबत. अशा पद्धतीने काच पट्टी तयार झाली. आता आपण बटन पट्टी लावूयात. बटन पट्टीसाठी ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि ही थोडी मोठी कट केली आहे पट्टी रुंदीला, ती पट्टी ठेवायची आहे. आणि ही जी घडी आहे ती आतल्या साईडला ढकलून आपल्याला पट्टी खाली ठेवून ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे वरती. आणि या पद्धतीने आपल्याला ही खालून टीप वरती फोल्ड करून घ्यायची. इथे बघा एंडला आपल्याला फोल्ड असा करायचा आहे पट्टीचा आणि टीप मारायची. त्यानंतर पट्टी बाहेर काढून मार्जिन बाहेर ढकलायचं आहे, दाबटीप टाकून घ्यायची. नंतर आपल्याला हा फोल्ड असाच अर्ध्या इंचाचा फोल्ड करायचा आहे पट्टीला आणि इथे बरोबर असं उंची करून घ्यायची आहे पट्टीची आणि फोल्ड टाकायचं आहे आणि टीप मारून घ्यायची. नंतर हा फोल्ड बरोबर आपल्याला या टीपवर आणून ठेवायचा आहे. इथे टीप दिसते बघा, जी सुरुवातीला आपण पट्टी जोडली त्या टीपवर हा फोल्ड असा आणून टेकवायचा आहे. म्हणजे ती टीप झाकायची फक्त, जास्त असं पुढं पण नाही आणायचं, ही पट्टी जास्त पाठीमागं पण नाही, बरोबर ती टीप झाकायची. या पद्धतीने लावून घ्यायचं. हवं तर पिना लावून घेतलं तरी चालेल. या पद्धतीने अगोदर मी या साईडने टीप मारणार आहे. आणि मग इथून ही टीप आणायची. एक्स्ट्रा जी उंची राहिली पट्टीची ती कट करायची. आता चेक करायचं आहे आपली हुकाय पट्टी बटन पट्टी आणि काच पट्टी एकसारखी उंचीला झाली का. व्यवस्थित करून घ्यायचा आहे. पफ हा गळा कमी जास्त सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे पफ काढून घ्यायचा. आणि मग इथं उंची लावून बघूयात. आता खालच्या साईडने एकसारखं लावलं, क्रॉस पट्टीची उंची तर सेम आली आणि इथे उंची बघूयात. आता इथे ही उंची थोडी जास्त आली, तर या पद्धतीने थोडंसं आपल्याला इथे कट मारायचं. दोन्ही गळ्यांची उंची सेम आहे का बघून घ्यायचं. तर थोडासा पाव नाही, एक रेग उंची वाढली, तर ते सेम करून घेऊयात अगोदर. म्हणजे काय होणार, इथं उंची वाढली तर एका साईडची शोल्डर पडण्याची शक्यता आहे, म्हणून ही गळ्याची उंची सुद्धा सेम झाली पाहिजे. आणि आता इथून हा व्यवस्थित राऊंड देऊन घ्यायचा आहे गळ्याला आणि कट करायचं आहे. तर दोन्ही एकत्र कट करायचे असे. आता पुढचा पार्ट आपला तयार झालाय. पाठीमागचा पार्ट तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे मध्यावर आणि कट मारून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आपल्याला टक्स मारता येईल. अर्ध्या इंचाची टक्स टाकायची आहे दोन्ही साईडला, म्हणजे टोटल 1 इंचाची टक्स होणार आहे. असं बरोबर अर्धा इंच लावू पण शकता किंवा मग तुम्ही अंदाजे सुद्धा घेऊ शकता. याच पद्धतीने दुसरा टक्स पण मारून घ्यायचा आहे. टक्सला फिटिंगच्या साईडला टाकून असं नख मारून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला पट्टी जोडायची.
चौकोन मी पायपिंगच्या पट्ट्या काढण्यासाठी ठेवलेला आहे. याच्यात आपण पट्टी काढून घेऊया. या पट्ट्या जोडून घ्यायचे. अशी पट्टी तयार झाल्यानंतर एका साईडने असा फोल्ड करून घ्यायचा आहे पट्टीला टीप मारून. नंतर ब्लाऊज सुलटा ठेवायचा आहे आणि पट्टी जोडून घ्यायची. मी तो झाडू खातो केसपट ते मुद्दामून आणि स्वतः उलटी काढतो. मजा वाटते उलटी काढायला. अशी टीप मारून झाल्यानंतर पलटी टाकायची पट्टी ही आणि दाब टीप टाकून घ्यायची वरून. नंतर पूर्ण पट्टी ही फोल्ड करून टीप मारून घ्यायचे मोठी, कारण ती टीप उचलून आपल्याला इथे हात शिलाई घालायची असते. एक्स्ट्राची पट्टी कट करून टाकायची. आता आपल्याला पुढचा भाग जो तयार झालाय तो याला जॉईन करून घेऊयात. इथे नाही पाठीमागच्या गळ्याचा पण आकार व्यवस्थित करून घ्यायचा असा. आणि मग आपल्याला हे फिटिंगची साईड चेक करायची आहे, उंची सेम आहे का मागच्या पुढच्या भागाची. क्रॉस पट्टीची उंची जास्त झालेली आपल्याला कट करायची आहे रुंदी. आणि इथून हा आपल्याला चेक करायचा आहे ब्लाउज. इथून या पद्धतीने तर उंची सेम आहे का बघूया. जेवढी पण एक्स्ट्रा असेल तेवढं कट करायचं आहे. पाठीमागच्या साईडला बघूया इथे आणि मग जोडायचं आहे. या साईडचं पण चेक करायचं आहे. जेवढी पण उंची जास्त येते तेवढं कट करायचं आहे. सेम करून घ्यायचं आहे आणि मगच शोल्डर जोडायचे आहे. म्हणजे तुमची फिटिंग सरळ रेषेत येणार आहे आणि फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही कापड. मागचा पुढचा पार्ट किंवा मुंड्यातली लाईन सुद्धा समोरासमोर येते असे कटिंग व्यवस्थित असेल तर. नाही तर मग खालीवर टीप दिसणार मुंड्यातली. डबल टीप मारून घ्यायचे. याला सुद्धा डबल टीप मारायची. तर आता या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवलेली आहे परफेक्ट कशी करायची. तर आता यापुढे परफेक्ट पायपिंग आणि फिटिंग बघायची असेल तर नक्की कमेंट करा. या पद्धतीने शोल्डर जोडल्यानंतर ब्लाऊज असा पसरवून हे जे मार्जिन आहे शोल्डरचं मार्जिन ते पाठीमागच्या भागाला असं ढकलायचं आहे आणि असं नख ओढून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डरवरचं. या पद्धतीने टीपवर असं नख मारायचं आणि इथं चेक करायचं आहे एकसारखी मुंड्याची लाईन आली का आणि इथं सुद्धा चेक करायचं आहे गळ्याची लाईन एकसारखी झाली आहे का.
आणि मग आपल्याला बाही आणि गळा जोडायचा आहे. आता गळा खूप सुंदर ब्लाऊजची स्टिचिंग झाले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.